अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. ज्या सप्ताहाची आपण अतिशय आतुरतेने वाट बघत असतो, दर 6 महिन्याला हा सप्ताह असतो, म्हणजे खरं तर वर्षातून 2 सप्ताह असतात आणि आपण गुरुचरित्र पारायणाचा सप्ताहाची आपण आतुरतेने वाट बघत असतो, कारण सामूहिक सेवा घडते. एकदा दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह असतो आणि स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह असतो. यंदा 9 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या 7 दिवसाचं अवचित्त साधून आपल्याला सगळ्यांना श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आजचा व्हिडिओ त्याच्या संदर्भातलाच आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सगळेजण गुरुचरित्र सप्ताह म्हटलं तर अति तो आनंद, अति तो उत्साह आपला. एवढं ऊन जरी असलं किंवा काही बंधनं जरी असले, आपल्याला काही मेडिकल प्रॉब्लेम जरी असले, तरी सुद्धा आपण सगळेजण जेवढं जमेल तेवढं सेवा करत असतो आणि गुरुचरित्र पारायण करण्याचं खरं तर जेव्हा मनात येईल तेव्हा आपण गुरुचरित्र पारायण म्हणजे आपण करू शकतो. पण सप्ताह म्हटलं तर एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. आता बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की 7 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन हे 8व्या दिवशी करायचं असतं. तुम्ही घरात पारायण करणार असाल तरी तुम्ही 8व्या दिवशी उद्यापन करा, किंवा तुम्ही केंद्रात करत असाल तरी आपण 8व्या दिवशी उद्यापन करतो. पण स्वामी पुण्यतिथी निमित्त हे 7 दिवसाचंच पारायण असतं. 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत 7 दिवसाचं पारायण आहे. म्हणजे सांगता सुद्धा 7व्याच दिवशी येते. असंख्य महिला केंद्रात पारायणाला बसतात. सामूहिक पारायणाचं फळ खूप जास्त प्रमाणात असतं, मान्य आहे, आणि खरंच ते भाग्याचं असतं. पण काही कारणांमुळे सांसारिक अडचणी, जबाबदाऱ्या आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही केंद्रात पारायण करणं तुमचं शक्य नसेल तर आपल्या घरात मस्तपैकी पारायण करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून केंद्रातच पारायण करावं. पण अगेन सांगते की काही जबाबदाऱ्या असतात, किंवा ताई आमच्या घराजवळ केंद्र नाही आहे, आम्ही केंद्रात जाऊ शकत नाही, किंबहुना खूप लांब केंद्र आहे, मग तुम्ही तुमच्याच घरात छानपैकी पारायण करू शकता. आता पारायण कसं करावं मला तरी माहिती आहे, मला तरी वाटतं सगळ्यांना त्याचे नियम अटी माहिती आहे, तरी सुद्धा सांगणं माझं काम आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, मुळात तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करतो हे आपलं परमभाग्य. म्हणजे संपूर्ण आयुष्यातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं असं म्हणतात. पण आपल्याकडनं एवढे पारायण होतात आणि महाराज करता करविता कोणाकडनं काय करून घेणं हे सगळं त्यांच्यावर आहे. कारण तुम्ही कितीही ठरवलं की ह्या सप्ताहात मला पारायण करायचं आहे, पण त्यांना करून घ्यायचंय की नाही हे सगळं आहे, आणि एखाद्याच्या मनी ध्यानी नसताना सुद्धा त्याच्याकडनं सेवा करून जाते. आता पारायणाचे काही नियम काय? सगळ्यात आधी तर मैत्रिणींनो, अजिबात घाबरू नका. ताई गुरुचरित्र पारायण महिला करू शकता का? अजूनही ती कमेंट्स आहे मला की ताई अगं महिला गुरुचरित्र पारायण करू शकतो का? तर बघा, आधी सांगते, मूळ गुरुचरित्र ग्रंथ महिला पठण करू शकत नाही, पण दिंडोरी प्रणीत जो मराठी प्राकृत ग्रंथ आहे तो महिला असंख्य, मी तर म्हणते प्रत्येक केंद्रामध्ये महिलाच जास्त पारायणाला बसतात पुरुषांपेक्षा. म्हणजे जर कोणी विचारलं की महिला गुरुचरित्र पारायण करू शकता का, तर आपण एकदम अभिमानाने सांगतो की हो मी करते पारायण, महाराज माझ्याकडनं करून घेता पारायण. तर महिला पारायण करू शकता. आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत घ्यायचा आहे. जवळच्या केंद्रातून घ्या, तुम्हाला तिथून मिळून जाईल. अगदी केंद्र नाही आहे तर 8208729212 या नंबरवर तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला घरपोच तुम्हाला ग्रंथ मिळेल. पण काय होतं, कुरिअर चार्जेस आपले वाचावे म्हणून जवळचं केंद्र शोधा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. हे झाला पहिला, कारण ग्रंथ आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. आता ग्रंथ म्हटलं तर गुरुचरित्र पारायण, ज्या 7 दिवसाच्या गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा करत असतो तेव्हा संध्याकाळी आपल्याला श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं. का करायचं असतं? मनुष्य जात आहोत, आपल्याकडने कळत ना कळत दररोज काही ना काही चूक घडतेच. एवढं पवित्र, एवढं सात्विक, एवढे सात्विक विचार आपल्या मनात येत नाही, तर त्याचे दोष आपल्याला लागू नये म्हणून आता समजा आज माझा पारायणाचा पहिला दिवस आहे, तर संध्याकाळी मी विष्णू सहस्रनामाचं पठण करणार. केंद्रात जर तुम्ही पारायणाला बसले असाल तर तुम्ही केंद्रात पठण करा, संध्याकाळच्या आरतीनंतर असतं. पण जर घरात करणार असाल तर घरात तुम्ही संध्याकाळी श्री विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्हाला करायचं आहे. आता ज्यांनी तो ग्रंथ घेतला आहे दिंडोरी प्रणीत ग्रंथामध्ये पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय, ते सगळं दिलेलं असतं. त्याच्यामधले जे काही नियम आहे, मोजके नियम, आधी तर घाबरून जाऊ नका, काहीच नियम नाही आहे. फक्त ह्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या आयुष्यातील ज्या काही सुखाच्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करायचा असतो, ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. सगळ्यात मोठा नियम काय आहे?
ब्रह्मचर्याचं पालन करणं, मांसाहार वर्ज्य करणं. तिसरं आहे कांदा लसूण न खाणं. बस, बाकी खूप काही नियम नाही आहे. आता बाकीचे नियम तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा, आता काय खायचं किंवा काय नाही खायचं मी प्रत्येक वेळेस सांगत असते, आता सुद्धा सांगते. बटाटे खाऊ शकता, एखाद्याला एकादशी असेल तर तो खिचडी वगैरे खाऊ शकतो. तुम्हाला भात खायचा नाही आहे, कांदा लसूण तुम्हाला खायचा नाही आहे, बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता. आता काही ठिकाणी महिला वांगे गवार खाता, पण मी माझं वैयक्तिक सांगते मी वांगे गवार वगैरे खात नाही. मी कुठलीच डाळ खात नाही, मी भात खात नाही. एक जर असेल चपाती तर मी चपातीच खाते, या पद्धतीने. मग काय खाऊ शकता हा मोठा प्रश्न आहे. तर आपण काय खाऊ शकतो? आपण चहा पिऊ शकतो, आपण ताक पिऊ शकतो, आपण दही खाऊ शकतो, हरकत नाही. ताई मी बिस्किट खाऊ का? तर मी खात नाही. म्हणजे बाहेरचं परांना कडकडीत वर्ज्य असतं. मी बिस्किट खाऊ का? मी खात नाही. मी चॉकलेट खाऊ का? तर मी ते खात नाही. किंवा बाहेरून एखादी, आता समजा तुम्ही घरात दही लावत असाल तर तुम्ही घरातलं दही खाऊ शकता. भेंडीची भाजी खाऊ शकता तुम्ही, गिलक्याची भाजी बिना डाळीची, गिलकं, भेंडी, दोडकं, कोबी, फ्लॉवर, मेथी. जर तुम्हाला ऍसिडिटी होत नसेल तर मेथी खाऊ शकता, पालक खाऊ शकता. झाले 7. मग थोडंसं अल्टरनेट पण तुम्ही खाऊ शकता. बटाटे खाऊ शकता तुम्ही. एखादीला जर मध्येच एकादशी वगैरे आली, नाही एकादशी वगैरे आली किंवा प्रदोष आला तर तुम्ही साबुदाणा वगैरे खाऊ शकता, काहीच अडचण नाही. एवढे नियम आहे. मी प्रेग्नेंट आहे बघा, 7वा महिना आहे. 7व्या महिन्यानंतर पोट इतकं असतं मैत्रिणींनो की आपण खाली बसू शकत नाही. म्हणून 7व्या महिन्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करू नये असं म्हणता. बाकी तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं पारायण करू शकता. एखाद्या स्त्रीला जर गुडघ्याचा त्रास असेल, मस्त टेबल खुर्ची घेऊन तुम्ही पारायण करू शकता. सगळ्यात आधी मांडणी कशी करायची तर या संदर्भात मी नक्कीच माहिती सांगेल. ग्रंथ 7 दिवस हलवायचा नाही. बऱ्याच वेळा पाहिलं जातं, वाचून झालं का उचलून ठेवायचा, वाचून झालं का उचलून, ग्रंथाला वारंवार हात लावायचा नाही. ग्रंथ 7 दिवस तसाच ठेवायचा. तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर ठेवणार असेल तर 7 दिवस तो तसाच ठेवायचा आणि तो एका लाल रंग, म्हणजे लाल नाही, कुठलं पण एखादं भगवं लाल, पिवळा जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर त्याच्यात तो झाकून ठेवायचा. गुरुचरित्र ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नाही. इव्हन पारायण करत असताना किंवा पारायण झाल्यावर पण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं जातं की गुरुचरित्र ग्रंथांवर काहीतरी ठेवलं जातं, काडीची पेटी किंवा धूप, अगरबत्ती. गुरुचरित्र ग्रंथावर काहीच ठेवायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी झाकून ठेवायचा. तुम्ही पारायण करा किंवा नका करू, तो तुम्हाला झाकून ठेवायचा असतो. आता गुरुचरित्र ग्रंथ ताई आम्ही कधी वाचू शकतो? ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत. फक्त 12 ते 12:30 हा जो अर्धा तासाचा कालावधी आहे तो तुम्हाला तेवढा टाळायचा आहे. तेव्हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो, तेव्हा आपण सेवा करू शकत नाही. ठीक आहे. आता ब्रह्ममुहूर्तावरच वाचायचं का? तेवढी सात्विकता असते, आवाज नाहीये, तेव्हा खूप शांतता असते म्हणून. पण एखादीला जर ब्रह्ममुहूर्तावर शक्य नाही तर त्यांनी, आता समजा एखादी तर सगळं आवरून 9:30 वाजता ती पारायणाला बसली, 9:30, 10:30, 11:30, पावणे 12 पर्यंत तिने वाचावं. एखादा अध्याय जर उरला तर तो 12:30 नंतर ती वाचू शकते. या पद्धतीने तुम्हाला, आता आपण इतक्या वेळेस हा व्हिडिओ केला आहे किंवा तुम्ही इतके पारायण केले आहे, तुम्हाला त्याचा अनुभव आहे. पण काही नवीन लोक असेल त्यांना सांगणं माझं काम आहे. आता परान्न खायचं नाही. ताई मी माझ्या माहेरी आहे, गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की आपण आई बापाच्या घरचं खाऊ शकतो. काही कारणाने जर तुम्ही माहेरी असाल तर नक्कीच तुम्ही माहेरी पण पारायण करू शकता. दुसरं, ह्या गुरुचरित्र पारायणाला जर तुम्ही बसलात तर एखादं अचानक सुतक आलं तर काय करावं? तो ग्रंथ तसा ठेवायचा नाही. गुरुजींना बोलवून किंबहुना जर कोणी दुसरं असेल तर तिच्याकडनं पारायण पूर्ण करून घ्यायचं. ग्रंथ हलवायचा नाही. तुम्हाला जरी सुतक असेल तरी तिला सांगायचं की बाई एवढं येऊन तू रोज वाचन करून जा. स्वामी चरित्र सारामृत बघा, आपलं 4 दिवस मासिक पाळी आली की आपण थांबवतो. गुरुचरित्र ग्रंथ एकदा वाचायला घेतला का तो सरसकट 7 दिवस वाचायचा असतो. मध्ये स्किप करता येणार नाही. म्हणून सांगते, जर मासिक धर्माची पाळी असेल 1-2 दिवस इकडे तिकडे, तर खरंच सांगते मैत्रिणींनो, रिस्क नका घेऊ. काय होतं ना, एक तर कोणी वाचायला नाही राहत आणि मग आपले हाल होतात. आणि तो ग्रंथ आहे त्याचे आपले हाल झाले तरी चालेल, पण त्या ग्रंथाचे हाल नको व्हायला. आता एखादीला जर मासिक धर्म आला असेल किंवा तिची तारीख असेल आणि जर तिला माहिती आहे की मी नाही केलं तर कोणीतरी दुसरं करणार आहे, तर तिने त्याच्याकडनं करून घ्यावं. आता एखादीला तुमच्या घरात जर मासिक धर्म आला तर फक्त तिला थोडंसं 4 दिवस लांब बसायचं. तुम्ही तिच्या हातचं काही खायचं नाही. जो पारायण करता आहे तिने मासिक धर्माच्या बाईच्या हातचं काही खायचं नाही आणि त्याच्यानंतर फक्त तिला जिथे तुम्ही मांडणी केली आहे तिथे तिला येऊ द्यायचं नाही. ताई आमचा देव्हारावरती आहे, तुम्ही खाली मांडणी करू शकता. आणि अगदी मांडणी नाही तर महाराजांचा फोटो मूर्ती असतेच आपल्या समोर,
तिथेच तुम्ही पारायण वाचू शकता, मांडणी वगैरे करून सगळं करू शकता. अगदी 10व्याला जाऊ का 13व्याला जाऊ का तर जात नाही. आता काय व्हायचं तुम्हाला सांगते. आधीच्या काळी ना ताई आम्ही वेश ओलांडत नाही असं म्हणतात, की आता समजा मी नाशिकमध्ये आहे तर मी वेश ओलांडून जाऊ शकते का, किंवा इथून जवळच समजा आता म्हणजे माझ्या घराच्या जवळ गंगापूर गाव आहे तर मी जाऊ शकते का. तर बघा मैत्रिणींनो, आधीच्या काळी होतं की वेस ओलांडू शकत नाही, पण ताई मी जॉब निमित्तच बाहेर गावी जाते किंवा मी प्रवास करते, अशा वेळेस चालतं. पण एखाद्याच्या लग्नाला जाऊ शकत नाही तुम्ही, आणि जरी गेले तरी पण जेवायचं नाही. पण 10व्याला तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही मौतीला जाऊ शकत नाही. लग्न जर तुमच्याच गावात जर लग्न असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण खायचं वगैरे काहीच नाही. हा खूप मोठा नियम आहे, ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. हो, तुम्ही गादीवर नाही झोपायचं आहे, तुम्ही दिवाणवर सतरंजा टाकून झोपू शकता. एखादीला जर बसायची अडचण असेल किंवा खाली ती झोपू शकत नाही, त्यांनी दिवाणवर सतरंजा टाकून तुम्ही झोपू शकता. शक्यतो डाव्या कुशीवरच झोपावं, की जेणेकरून असं म्हणता. आणि हे म्हणताना हे खरंच आहे की 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात. पारायण चालू असेल तर अखंड दिवा लावावा, अखंड दिवा असावा. तुम्ही जे काही खात आहे, आता समजा आज पहिला दिवस आहे, मी बटाट्याची भाजी केली, तो मी नैवेद्य दाखवणार. सकाळ संध्याकाळ मी आरती घेणार, मी संध्याकाळी अगदी दूध चपाती जरी खाल्ली तरी मी तो नैवेद्य दाखवणार. तुम्ही काय खाता, तुमच्या घरात काय बनवतं ते नाही, कारण जर कांदा लसूण असेल तर तो चालत नाही, पण तुम्ही काय जे खाणार आहे ते तुम्हाला दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. गुरुचरित्र पारायण चालू असताना नित्यसेवा चुकवायची नाही. गुरुचरित्र पारायण करता आहे, पण त्याला जोर देण्याचं काम हे नित्यसेवा करत असतं. म्हणून कितीही काही झालं तरी सुद्धा, म्हणजे खरं तर ह्या कालावधीमध्ये आपल्या केंद्रामध्ये याग होता, अखंड प्रचंड खूप जास्त सेवा घडते, खूप जास्त सेवा घडते, पण तरी सुद्धा नित्यसेवामध्ये दुर्गा सप्तशती पाठ ह्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये रोज 2-2 अध्याय पठण करू शकता. स्वामी चरित्र सारामृत 3-3 अध्याय पठण करायचे, 11 माळी जप करायचा. या पद्धतीने तुम्हाला आपल्याला या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा करायची आहे. दत्त सेवा आयुष्यात गुरुबळ असणं, गुरुबळ मजबूत असणं. गुरुचरित्र ग्रंथामध्ये ते सांगितलं आहे की दैवी शक्ती, देवही आपल्यावर कोपतो पण ईश्वर आपल्याला तारतो. पण म्हणजे देवही आपल्यावर कोपतो पण गुरु आपल्याला तारतात. पण जर गुरूंचीच आपल्यावर अवकृपा झाली तर साक्षात देवही आपलं काही करत नाही. म्हणून गुरुकृपा असणं आपल्या आयुष्यात, आणि गुरुबळ स्ट्रॉंग असेल तर कुठलं ग्रह नक्षत्र तारे, महाराजांची कृपा, दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असलं तर कुठले नक्षत्र ग्रह तारे आपलं काहीच बिघडू शकत नाही, कारण महाराजांचा वरद असतं आपल्यावर असल्यावर काहीच आयुष्यात चिंता नाही. म्हणून मैत्रिणींनो, जर तुम्हाला मासिक धर्म किंवा गावाला काही असेल नसेल तर जास्तीत जास्त गुरुचरित्राचं पारण आपण सगळे मिळून करूया आणि महाराजांची सेवा वाढूया. कारण आयुष्यात जेव्हा अडचणी येतात, संकट येतात, तेव्हा हीच सेवा कामाला येते. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कितीही जीवाचा आटापिटा झाला तरी सुद्धा याग करा, प्रहर करा. आता त्या संदर्भात मी नक्कीच तुम्हाला माहिती सांगेल. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते, दत्त महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.